आता एका शेतकऱ्यानं फोन केला किंवा बियाणं तर ते म्हणे नंतर पाहू केलं तर आता 2 दिवसात चिठ्ठी पेरले ना, एक तर 20 दिवस गेले. 20 दिवस गेल्यानंतर त्याला बियाणं हजर म्हणून मी आलो, कृषी सेवक येईल, पंचनामा देईल आणि कंझ्युमर कोर्टात जायला रिकामी नाही. कोर्टात कोण जात बसत काही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही मागावे तालुक्याचे, तुम्ही या कंपनीवाल्याला बोलवा, दुकानदाराला बोलवा आणि कंपनीवाल्याला सांगा यांना काय तेवढं अवेलेबल करून ते बियाणं ज्या शेतकऱ्याचा तुमचा जो पंचनामा राहील करा. आज चिखली शिवसेना युवा सेनेच्या वतीनं संबंध शेतकऱ्यासमोर तालुक्याचे कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, घेराव घालण्यात आला. चिखली तालुक्यामध्ये काही भागात पाऊस लेट झाला, काही भागात पाऊस पडला नाही आणि पर्यायानं शेतकऱ्याने जे काही शेतीचं बियाणं घेतलं, अनेक कंपन्याचं बियाणं हे बोगस निघालं. कंपन्याचं बियाणं बोगस निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्या दुकानातून ते बियाणं घेतलं त्या दुकानात धाव घेतली. धाव घेतल्यानंतर त्या दुकानदारांनी सांगितलं आमच्याकडे काही नाही, तुम्ही कृषी विभागाकडे जा. कृषी विभागाकडे आल्यानंतर कृषी विभागाच्या कृषी सेवकांनी अनेक लोकांनी सांगितलं की हे बियाणं आम्ही तुमचे अर्ज घेतो, पंचनामा करतो आणि तुम्ही कंझ्युमर कोर्टात जा. शिवसेनेच्या वतीनं त्यांना जाब विचारण्यात आला की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, हा जगाचा मायबाप आहे, तो कोण्या कंझ्युमर कोर्टात त्या ठिकाणी जाणार नसून या ठिकाणी शेतकरी हा ज्या दुकानातून त्याला बियाणं त्यानं विकत घेतलं, कष्टाच्या घामाची जी दाम आहे ती त्या दुकानात दिली आणि दुकानात देऊन त्या ठिकाणी बी घेतलं, तर त्या दुकानदाराची व कंपनीची संयुक्त बैठक तालुका कृषी अधिकारी तहसीलदार यांनी लावावी व कंपन्यावर ज्या कंपन्याचं बियाणं बोगस निघालं त्या कंपन्यावर कारवाई करून त्या दुकानदारामार्फत तात्काळ 2 दिवसात पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्यांना तात्काळ मोफत बियाणं ज्यांचे त्या ठिकाणी सर्वे झाले, जे शेतकरी पात्र आहे अशा लोकांचा तात्काळ सर्वे करून हे बियाणं तात्काळ त्यांना 2-3 दिवसात देण्यात यावं. अन्यथा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र, कडक आणि आक्रमक असं आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल, असं आवाहन आम्ही या ठिकाणी शिवसेना युवा सेनेच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे. शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी एक घेराव आंदोलन आणि ह्या कृषी अधिकाऱ्याला जबाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आज शेतकऱ्यांना मारून टाकण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. आज ज्या शेतकऱ्यांनी पेरलं, जे दुकानमधून बी आणलेलं आहे ते बी शेतात निघलं नाही आणि नाही निघल्यामुळं जे त्या दुकानदाराकडे गेल्यानंतर त्याला सांगितलं की हे आमचं हे बी बोगस आहे, हे निघलं नाही, तर त्या दुकानदारांना झटकून लावून हे कृषी खात्यावर टाकलं आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्यांनी काही अजून पंचनामे केले नाही, कोण्या शेतकऱ्याच्या बांधावर सुद्धा गेले नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही युवा सेना शिवसेनेच्या माध्यमातून या अधिकाऱ्याला घेराव टाकून त्यांना समज देण्यात आलेली या ठिकाणी की या तात्काळ लोकांना, जे शेतकऱ्यांना ज्याचं बी निघालं नाही ते बोगस निघालेलं आहे, त्या दुकानदारावर, त्या लायसन्सधारकावर जी कारवाई करून त्या कंपनीवाल्याकडून बी घेऊन या शेतकऱ्याला देण्यात यावं, असं या ठिकाणी आम्ही ठामपणे सांगितलेलं आहे. परत आम्ही नाही झाल्यास या 2-4 दिवसामध्ये या ऑफिसला ताले मारू आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे. गावातला पोलीस पाटील आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक यांनी 2-4 पंच जे आपण जसं आणेवारी काढतो शेतकऱ्याची, तसा तात्काळ पंचनामा करा, रीतसर करा. त्याचे नियम तुमच्या कृषी सेवकांना सांगा. प्रत्येक गावाला 99 ग्रामपंचायत यामध्ये तेवढे कृषी सेवक आहे तुमच्याकडे. तुम्ही 2 दिवसात त्यांचा सर्वे करा. सर्वे केल्यानंतर या लोकांना कंपनीकडून बियाणं मिळून द्या. आम्ही दुकानदारावर नाही म्हणत की दुकानदारांनी बियाणं दिलं पाहिजे, पण तुम्ही जर कंपनी धरणार नाही, त्यांच्या कंपनीवर तुम्ही आता कारवाई केला, लगेच ती शेतकऱ्याला बियाणं देऊन टाकतो. पण आपण जर म्हणलं की इथं तक्रारी द्या मग आम्ही तिथं तसं नाही. तुम्हाला बी साहेब कृषी अधिकारी, जिल्हा कलेक्टर सगळ्याकडे जाऊन बसावं लागेल. शेतकऱ्याची अशाची मागणी लोकांना सांगावं लागेल. जर आपण जशी तीव्रता शेतकऱ्याची, आमची आहे, तुमची आहे, तुम्ही पण शेतकरी आहे, तालुक्याचेच आहे, तुम्हाला कोणत्या भागात काय उगतं काय निघतं ते सगळं माहिती आहे. तुम्ही जर ही भूमिका आम्ही जसं तुमच्याकडे मांडतो तशी जर तिथं मांडली तर या शेतकऱ्याला 2 दिवसात फायदा होऊ शकतो. अन्यथा आम्हाला तुमच्या कृषी विभागाला नाईलाज असतो, तुमचं कृषी विभाग बंद करावं लागेल. हे निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. नाही, त्यांना मिटिंग लावा त्यांची, त्यांना 2 दिवसात त्यांना पंचनामे करायला लावा.